प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवणारी नाव ललित भैया 11 संघात संघाचे मेंटॉर धनंजय काका चव्हाण आपल्या संघाला प्रोत्साहित करताना उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण फलंदाजी सर्व क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कामगिरी धनंजय काका चव्हाण यांचे त्यांच्या अनुभवाचा पूर्ण फायदा ललित भैया संघाला नक्कीच होईल. या संघाची बांधणी अतिशय विचारपूर्वक DY स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. ललित भैया 11 संघ क्षेत्ररक्षण करेल आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत अनुभवी असे पंच रवी चव्हाण आणि योगेश इंदलकर. अतिशय अचूक आणि वेगवान निर्णयासाठी प्रसिद्ध असलेले हे दोन्ही पंच या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहत आहेत. कैलासवासी शालन गजानन चव्हाण माई यांचे स्मरणार्थ आयोजित सोरो प्रीमियर लीग पर्व 3 पहिल्या दिवसातील दुपारच्या सत्रातील हा पहिला सामना ललित भैया 11 वर्सेस DY स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि त्यांचे सलामीचे फलंदाज स्ट्राईक एंडला अनिकेत चव्हाण आणि नॉन स्ट्राईक एंडला राज कोळी. तर ललित भैया 11 संघाकडून संघाचे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत शुभम महिंद्रे. आयकॉन प्लेयर विक्रम चव्हाण डेलस्टेन विक्रम चव्हाण माफ करा शुभम महिंद्रे उर्फ डेलस्टेन या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट फास्टर बॉलर आणि सामना करतील अनिकेत चव्हाण. अतिशय तुल्यबळ असलेले हे दोन्ही संघ शुभम महिंद्रे यांचा पहिला चेंडू सामना करेल अनिकेत. फुल टॉस चेंडू तितक्या उत्कृष्टपणे तटवून काढला आहे. यावर सागर साळुके यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेच्या सहाय्याने संघाचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बिनबाद 1. जितेंद्र चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला हा ललित भैया 11 हा संघ. विक्रम चव्हाण आयकॉन प्लेयर पुढील चेंडू शुभम यांचा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना पॉवर प्ले पहिले 2 षटकात पॉवर प्ले असेल. पुढील चेंडू सामना करेल राज कोळी. ऑफ साइडच्या दिशेने हाताटवलेला चेंडू आणि डिक्लेअर क्षेत्रात गेलेला. यावर केवळ 1 धाव. या एका धावेच्या सहाय्याने आपलं वैयक्तिक खातं उघडले राज कोळी यांनी. स्फोटक फलंदाज राज कोळी. पॉवर प्ले दरम्यान केवळ 2च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. पुढील चेंडू
शुभम महिंद्रे यांचा. सामना करेल राज. ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि यावर मिस फिल्डिंग. जुबेर मोकाशी यांच्या रूपाने बॅकअप उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत फलंदाजांना. या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झालेली आहे 4 बिनबाद 4. शुभ SPL अर्थात सुरूर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 एक पर्व क्रमांक 3 चा एक दर्जेदार सोहळा आपण अनुभवतोय. बॉलिंग ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर शुभम महिंद्रे यावेळेस मात्र चांगला बॉल हाताळलाय शुभम यांच्या माध्यमातून. खूप चांगला बॉल आणि डॉट बॉल येतो. एका बाजूला DY स्पोर्ट्स सुरूर हा संघ आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंगचा निर्णय त्यांनी कळवला आहे आणि समोर आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी अर्थात ॲडव्होकेट ललित भैया 11 या संघाला आहे. आणि मैदानामध्ये हे सगळे खेळाडू रेडी आहेत. महत्त्वाची मॅच. एका बाजूला राज कोळी सारखा एक तगडा खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर अक्षय अर्थात फौजी देखील आहे. एका बाजूला विक्रम चव्हाण आयकॉनच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत. लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळाय. 38 सर्कलमध्ये एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. एकाच सिंगलवरती थांबवलं जात आहे आणि षटक क्रमांक 1 च्या अखेरीस धाव फलक आहे 6 या धावसंख्येवरती. 6 रन्स आर ऑन द बोट. सहा धावा धाव फलकावरती लागतात आणि ओव्हर नंबर 2 साठी आता बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलेला आहे. अगदी फौजी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत. एक महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. ते हौसले घेऊन मैदानामध्ये हे दोन संघ दाखल झालेले आहेत. या स्पर्धेमधला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण असेल हे देखील पाहायचं आहे. राईट आर्म अराउंड दी विकेट. पहिला बॉल आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. नो डाऊट इट्स अ वाईट बॉल आणि एक्स्ट्रा धाव फलकावरती अंकित केली जाईल. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत, अर्थात फौजी आहेत देश सेवा आणि त्यासोबत आपल्या गावच्या टीमसाठी देखील चांगली भूमिका त्यांनी बजावली आहे. हा बॉल मात्र ऑन साइडला 38 सर्कलमध्ये. बिग विकेट डाऊन. अनिकेत बॅक टू द पवेलियन. झटका क्रमांक पहिला खेळाडू जड पावलांनी आपल्या डगआउटच्या दिशेने जात असताना पहिला मिळाला. टप्पा पडला. अगदी आपण जर रिप्लेच्या माध्यमातून पाहिली ही विकेट, सात धावा धावफलकावरती आहेत. वेडात मराठे वीर दौडले 7 नवे 1 7. 7 रन्स आर ऑन द बोट. नवीन बॅटर अमित. हा बॉल मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉल. पुन्हा एकदा हा बॉल मात्र वाईट बॉल होऊ शकला असता, परंतु एक डिक्लेअर मिळाली आहे. म्हणजे फलंदाजांचा जर विचार केला ना, सातत्यपूर्व तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला स्ट्रोक सिलेक्ट करावे लागत असतात. परंतु इथं एक्स्ट्रा धाव मिळत होती, परंतु एक सिंगल आलेली आहे.
टोटल 9 धावा आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. चला स्पीड घ्या. राईट आर्म राऊंडी वरून आता राईट आर्म ओव्हर द विकेट साठी आलेत. हो, ही लाईन चांगली आहे. यावेळेस बॉल टप्पा पडतोय आणि आतल्या बाजूला थोडंसं टर्न झाला. अमित मैदानामध्ये दाखल आहेत आणि अमित स्ट्रगल करत असताना पाहिलं अमित आहेत. पुन्हा एकदा लगातारचा हा बॉल वाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती अंकित केली जाते आणि टोटल धावा लागत आहेत धावफलकावरती 10 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हा 10 धावा लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 चके चालू आहे. DY स्पोर्ट्स सुरूर या संघाचा विचार केला तर आयकॉनच्या भूमिकेमध्ये राज आहेत आणि राज बराच वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होते, आता स्ट्राईकवरती आलेत. आतापर्यंत केवळ राजांनी ओपनिंगला येऊन 3च बॉल खेळलेले आहेत आणि आता हे 2 बॉल कशा पद्धतीने फेस करतील हे पाहायचं आहे. हा देखील स्ट्रोक ऑन साईडलाच खेळायचा आहे, परंतु बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाहीये. एक सिंगल मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉल. अप्पर कट आणि हा स्ट्रोक 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. पाहायचंय पंचांचा इशारा येईल. बॉल कुणी थांबवू नका. कुठल्या संघाने बॉल थांबवलाय तो? DY स्पोर्ट्स. 2 धावा मिळतील. 2च धावा मिळतील. त्यांनी थांबवलाय 2 धावांच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती. आणि मैदानाच्या आतमधले असलेले DY स्पोर्ट्सचा डगआउट तिथून बाहेर जा सीमारेषेच्या. तुमच्याच संघावरती अन्याय होईल, तुमच्याच संघावरती तो तोटा होईल. 15 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. हा बॉल मात्र बॅकवर्ड रिजनमध्ये चालला आहे. डिक्लेरेशन झोनमध्ये एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं 16 धावा.
समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलमध्ये, एक सिंगल कंप्लीट केली जाते. 17 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. 17 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस बॉल समोरच्या दिशेने खेळाय, क्षेत्ररक्षक 2 धावांचा कॉल. त्यावेळेस बॅकफूट वरती आले आणि स्ट्रोक खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल. पंचांचा इशारा येणं बाकी आहे अजूनही. दोन धावा ऍड केलेल्या आहेत. एकवीस रन स्कोरबोर्ड वरती लागत आहेत. स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने ऑन दी राइज, आसमान का इशारा है, राज कोळीकल का सूरज तुम्हारा है. डीवाय स्पोर्ट्स संघासाठी राजच्या बॅट मधून आलेला गगनभेदी क्लासिकल हिट षटकार. सन्माननीय शिवाजीराव चव्हाण यांच्या माध्यमातून 101 रुपयांचा कॅश प्राइज या षटकारासाठी. देखना आणि जबरदस्त तंत्रशुद्ध षटकार. धनंजय बाळकुंद चव्हाण यांच्या माध्यमातून देखील 101 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी या षटकारासाठी. 27 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेचा बॉल देखील अपरकट केलाय, पुन्हा एकदा बॉलला पाठवलं जात आहे बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि या ओव्हरवरती आक्रमण केलंय आणि हे आक्रमण जबरदस्त आहे. राज कोळी मैदानामध्ये अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अपरकटचा स्ट्रोक आउटसाइड ऑफ स्टंप होता, फक्त दिशा दाखवली आणि बाउंड्री लाईन मध्ये बॉल पाठवलाय 4 धावांसाठी. 31 धावा 3 षटकांच्या अखेरीस 31 रन्स. आणि विक्रम चव्हाण यांनी डाय मारून जर क्षेत्ररक्षण केलं तर सागर चव्हाण यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या आतमध्ये डाय मारावी लागेल. पहिलाच बॉल स्लोवर वन, आउटसाइड ऑफ स्टंप बॉडी पासून दूरवरती डॉट बॉल येतोय. सागर साळुंखे मैदानामध्ये आहेत. गोलवर टप्प्याचा बॉल आहे. एक लेग बाईज डिक्लेअर सिंगल. बॅटने खेळलाय, ऑन साइडला स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चाललाय. चौकार.
यावेळेस बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होते परंतु बॉल थांबवू शकले नाहीयेत आणि 2 धावांचा कॉल मिळाला, तो सफल 2 धावांचा कॉल कंप्लीट झालेला आहे. खोलवर टप्प्याचा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, भरपूर शफल झाले ऑफस्टम्पच्या बाहेर परंतु बॅटवरती बॉल घेऊ शकले नाहीयेत. या ओव्हरमध्ये कमाल केली आहे, कारण एक चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये परंतु तदनंतर देखील बॉलिंग मध्ये कमबॅक केलेला आहे सागर यांच्या माध्यमातून. शिवशक्ती क्रिकेट क्लबचे अगदी अनुभवी खेळाडू आहेत. हा बॉल मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. इट्स अ डॉट बॉल आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. 38 धावा धावफलकावरती आहेत. विघ्नहर्ता मोबाईल शॉपीचे ओनर सागर साळुंखे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॉलिंगसाठी. तर आता 4 ओव्हरचा खेळ संपला, 38 धावा धावफलकावरती आहेत. आता येणार येथून पुढे 12 बॉल. बजरंग बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ओव्हर नंबर 5, महत्वाची ओव्हर, इम्पॉर्टंट ओव्हर. स्ट्राईक वरती आयकॉन प्लेअर अर्थात राज कोळी मैदानामध्ये स्ट्राईक वरती आहेत ओव्हर द विकेट साठी. पहिलाच बॉल, याही वेळेसचा बॉल चांगला खेळलाय आणि हा बॉल 4 धावांसाठी येतोय. खणखणीत चौकार. बॅकफुट वरती आले आणि खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला ओव्हर द कव्हर. कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय 4 धावांसाठी. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. हो, यावेळेसचा बॉल मात्र लेग स्टंपच्या भरपूर बाहेरून गेलाय. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड केली जाईल आणि या ओव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे अर्थात राज यांच्या माध्यमातून. आयकॉन प्लेअर आहेत. टोटल 43 धावा धावफलकावरती लागतायत. इट्स अ नॉट आउट. पंचांचा फायनल डिसिजन येतोय. अपीलमध्ये उत्साह आहे परंतु आत्मविश्वास कमी आहे. इट्स अ नॉट आउट. यावेळेस परफेक्ट मिडल केला ऑन साइडला. हवाई उड्डाण, हवाई हल्ला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अप्रतिम स्ट्रोक, सिक्सर. शिवाजी गजानन चव्हाण यांच्याकडून देखील या षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज घोषित करण्यात येत आहे. जबरदस्त स्ट्रोक, लगातारचे 2 बॉल अप्रतिम हाताळलेत. फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅट आलेत. पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळला. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड केले, एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एका धावेवरती थांबवलं जाईल आणि एका धावेच्या मदतीनं DY स्पोर्ट्स सुरूर या संघाचं स्कोर कार्ड वरती साजरं होईल अर्धशतक. 50 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल, उंच इलेव्हेशन मिळाले, दुरी मात्र नाहीये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. कॅच पकडला जाईल आणि अमित बॅक टू द पवेलियन. हर्षद यांच्या माध्यमातून अप्रतिम कॅच कॅरी केला गेलाय आणि अमित यांच्या विकेटचं होईल पतन. फुल टॉस बॉल होता, मिस टाइम स्ट्रोक झाला. त्यानंतर हवेमध्ये उंच इलेव्हेशन मिळालं होतं, भरपूर डाऊन दी बॉल आले, जजमेंट चांगलं ठेवलं होतं. अप्रतिम कॅच कॅरी केला आणि सेलिब्रेशन पहा. 50 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये तब्रेज.
ही वेळेस पहिलाच बॉल तबरेज यांनी खेळलाय. वन बाउन्स बॉल फील्ड केला जाईल. एक सिंगल तर कंप्लीट केली आणि एकाच सिंगल वरती थांबवलं जात आहे. त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय आणि थर्ड अंपायर कॉल येतोय. थर्ड अंपायर कॉल आलेला आहे. कुणीही या ठिकाणी मेन स्क्रीन वरती येणार नाही. कोणताच खेळाडू येणार नाहीये. मेन स्क्रीन वरती या. क्लोज कॉल आहे सर. रवी सर, खूप क्लोज कॉल आहे. बरोबर त्याच मोमेंट. लागलं तेव्हाच त्याने कर. पंचांचा डिसिजन येतोय. मुख्य पंचांच्या माध्यमातून डिसिजन येईल. एक जबरदस्त आपण पहिला थ्रो, परंतु ज्या पद्धतीनं राज देखील वाऱ्याच्या वेगात धावले आणि इट्स अ नॉट आउट. अगदी थ्रो झाला आणि विदिन सेकंद अगदी त्याच मुवमेंट मध्ये राज यांची बॅट रेस्टच्या पुढे टेकली गेली आणि त्यानंतर इट्स अ नॉट आउट. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या अखेरीस 50 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेत अगदी अनुभवी खेळाडू शिवशक्ती क्रिकेट क्लबचे रईस वर्सेस राज. एक चांगलं बॅटल. अनेक वर्ष एकत्र खेळलेले आहेत. 52 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा आपण ऍड केल्या आणि आता 52 धावा धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. रईस वर्सेस राज. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. डीप लॉंग ऑन रिजन मध्ये अक्षय आहेत. मिस टाइम झाले. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस मात्र दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. चला स्ट्रिक्टली कॉल आहे. डीवाय स्पोर्ट्स सुरूरच्या डगआउटचे तिथे बसलेले सगळे प्रेक्षक पाठीमागे जाऊन बसायचे प्लीज. त्याशिवाय मॅच चालू होणार नाही. मोहसिन मोकाशी आपल्याला विनंती आहे. तुमच्या संघाचे खेळाडू असतील. मोरे, त्या बाजूला बसलेले प्रेक्षक डिक्लेअर झोन मध्ये जाऊन तुम्ही त्या डिक्लेअर झोनच्या बाहेर बसा. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट रिजनच्या पलीकडे 6 धावांसाठी लांबच लांब रईस यांच्या बॅट मधून आलेला टोले जंग, अर्थात राज यांच्या बॅट मधून आलेला टोले जंग हिट. फलंदाजाला करतोय सुपर हिट आणि याही षटकारासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय शिवाजी चव्हाण यांच्या माध्यमातून. याही षटकाराला 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 60 धावा धावफलकावरती. यावेळेस बॉल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. एक सिंगल तर कंप्लीट केली. त्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील केलाय ट्राय आणि वाऱ्याच्या वेगात दुसरी धाव देखील चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन विकेट आणि 17 बॉल आणि 46 ह्या पर्सनल धावसंख्येवरती राज कोहली खेळत असताना पाहायला मिळतोय.
या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक येईल का हे देखील पाहायचं आहे. स्ट्राईक रेट 270चा आहे. स्टोक फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. हो हो हो, कॅच ड्रॉप. प्रशांत कोळी यांच्याकडून कॅच ड्रॉप होतोय आणि रईसची ऍक्शन सांगून जाते की काय घडलंय मैदानामध्ये. चौथ्या बॉलवरती कॅच ड्रॉप झालाय. 62 धावा धावफलकावरती आहेत. 62 रन्स, लॉस ऑफ 2. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 62 धावा धावफलकावरती DY स्पोर्ट्स सुरूर या संघाच्या लागलेल्या आहेत. यावेळी बॉल समोरच्या दिशेनं गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अक्षय आले. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा केलाय ट्राय आणि दुसरी धाव देखील पूर्ण. रनआउटची संधी होती, 1 रन देखील गेली. खूप चांगला थ्रो होता, परंतु 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि राज 48 या धावसंख्येवरती खेळत आहेत. 64 धावा टोटल धावफलकावरती. यावेळेस बॅकफुटवरती आले, चांगला स्ट्रोक खेळलाय आणि बॉल गॅप मधून आपल्याला पाहिला मिळतो. 2 धावांचा कॉल मिळतोय आणि 2 धावांच्या मदतीने DY स्पोर्ट्स सुरूर संघाकडून देखील दुसरं अर्धशतक. राज कोळी यांच्या 50 धावा बॅटमधून एकदा जोरदार टाळ्या आणि टोटल 66 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 67 धावांचा वाण ठेवण्यात येत आहे. 36 चेंडू आणि 67 धावा. मॅच संपल्यानंतर राज कोळी आपण लगेच या आपले 3 षटकारांचं कॅश प्राइज सन्मान्य आदरणीय शिवाजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला घोषित झालेलं आहे, ते देखील तुम्ही घेऊन जा. 66 धावा धावफलकावरती, 67 धावांचं लक्ष. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचप्रमाणे हॉटेल धावजी पाटील यांच्या माध्यमातून ऑर्डरनुसार या ठिकाणी समोसे वडापावची ऑर्डर तुम्ही देऊ शकता. अगदी जागा पोच सर्व्हिस दिली जाईल. होम डिलिव्हरी, ग्राउंड डिलिव्हरी, मैदान डिलिव्हरी, डगआउट पर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील. चला स्पीड घ्या. मोरे फिल्डिंग लावा लवकर मोरे. नाही तर पॅनल्टी बसला. मोरे फिल्डिंग लावा, नाही 10 रनांची पॅनल्टी बसेल. 2 मिनिट. विक्रम चव्हाण हे आधीच लावायचे. एक कोंबडा सांगतो 3 चटकर मार.
टी.वाय. स्पोर्ट्स जितेंद्र चव्हाण सर वर्सेस गजानन धर्मा मोरे. ॲडव्होकेट ललित भैया 11 संघाला विजयासाठी 67 धावांचं लक्ष्य. सलामीचे 2 फलंदाज अक्षय आणि शुभम. विक्रमची आतुरता, सर्वांना विक्रमची आतुरता आणि विक्रमसाठी सलग 3 षटकार, एक गावरान कोंबडा. विक्रमची आतुरता आणि विजय चव्हाण बाबू यांचं या ठिकाणी सहर्षासह स्वागत. युवा उद्योजक विजय बाबू चव्हाण. चला मॅच स्पीडअप घ्या. पंच सामना त्वरित चालू करा. अक्षय वर्सेस अमोल. अमोल वर्सेस अक्षय. अमोल भोसले उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी परवा 2 गाजवलं असे अमोल भोसले. स्टार्टअप विजयासाठी 67 धावांचं लक्ष्य. 36 बॉल 67 धावा. आणि भैरवनाथ वॉटर सप्लायचे सर्व शुभम जगताप या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना कॅप घातली त्यांनी बघा. दाढी त्यांची ओळख आहे. शुभम जगताप यांनी जर कॅच घेतला किंवा ढाई मारून कॅच घेतला तर त्यांना सागर गजानन चव्हाण यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपये. चला स्पीडअप घ्या. अजून 2 सामने व्हायचे 2. यानंतरचा सामना अक्किलोन वर्सेस नाथसाहेब 11. टॉस साठी ग्रुप यायचे. अक्किलोन वर्सेस नाथसाहेब. पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू. अक्किलोन वर्सेस नाथसाहेब. चला टॉस साठी नाथसाहेब आणि अक्किलोन. आपल्याला 5 मिनिटाचा वेळ आहे, लवकर या. पहिला चेंडू. पहिला चेंडू प्रगतपथावर. उत्कृष्ट गोलंदाज अमोल. अमोल वर्सेस अक्षय. पहिलाच चेंडू. दुसरा चेंडू वाईट चेंडू. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. संघाचा संकेत. आणि विघ्नहर्ता मोबाईल शॉपीचे सर्वात सागरदादा साळुंके यांच्याकडून प्रत्येक षटकारास 101 रुपये रोख पारितोषिक. आभार आहे तुमचं कमिटी. उत्कृष्ट अमोल भोसले यांची गोलंदाजी. 2 चेंडू. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. अक्किलोन आणि मातोश्री लेवन. उत्कृष्ट चेंडू. 4 धावांसाठी 4 धावा. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर. उत्कृष्ट गोलंदाजी करतात ते अमित भोसले. उत्कृष्ट फलंदाजी करतात ते शुभम महेंद्र. एक नावाजलेलं नाव. वाई खंडाळा महाबळेश्वर लीग मध्ये ते खेळत असतात. प्रशांत कोळी आपल्याकडे आलेले आहेत. जरा या. साई चैतन्य अक्वा या ठिकाणी आहे. पाण्याची उत्तम सोय केलेली आहे. थंडगार पाणी प्या. वाढतं तापमान आहे. मातोश्री नक्की 11. टॉस साठी या ना अक्षय चव्हाण. या हसू नका. तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसते. पहिला सामना आपण विजयी झालात. पुढील चेंडू उत्कृष्ट चेंडू. त्यावर हा चेंडू पाहूयात. सीमा रेषे पार. 6 धावांसाठी शुभम महेंद्र यांना शिवाजी गजानन चव्हाण यांच्याकडून 101 रुपये रोख रक्कम. पुढील सर्व षटकारांसाठी सागर साळुंकेकडून 101 रुपये. 200 रुपये चालू झालेत. 200 रुपये चालू. जेवढे षटकार तेवढे रुपये. 10 षटकार मारले ते 1000 रुपये घरी घेऊन जायचे. 2000. 1+1 प्रशांत कोळी यांच्याकडून 51 रुपये प्रत्येक षटकारास. बॉल. उत्कृष्ट चेंडू. काहीच समजू शकलं नाही शुभम. उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट. अतिशय रोमांचक असा चाललेला सामना. मंगेश कुंभार कुठे दिसत नाही. हातवर कर मंग्या. मंग्या. ओ
वाईट वाईट चेंडू. उत्कृष्ट गोलंदाज अमित भोसले. पाहुयात पुढील चेंडू. पाहुयात अमित भोसले काय करतात, रोखू शकतात का अक्षयला आणि शुभमला. उत्कृष्ट फलंदाज आहे आणि हा वाईट चेंडू. वाईट चेंडू. संघाची धावसंख्या 15. उत्कृष्ट रनिंग. उत्कृष्ट. पहिला षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ॲडव्होकेट ललित भैया 11 संघाची धावसंख्या बिनबाद 16. पाहुयात दुसरं षटक. ऋषभ चव्हाण. पाहुयात कोण येतंय. ऋषभ की अनिकेत, अनिकेत की ऋषभ का गजानन मोरे स्वतः येतात. पाहुयात. अनुभवी आहेत ऋषभ. आणि पर्व 2चा उत्कृष्ट गोलंदाज नितीन शिंगाडे. नितीन शिंगाडे. पाहुयात नितीन आपल्या संघासाठी काय करतात. पर्व 2चा उत्कृष्ट गोलंदाज नितीन शिंगाडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 16. मातोश्री 11 अख्खी 11. शेवटचा कॉल असेल. लवकर या, अंधार होतो. टॉस करायचा आहे. संघमालक शामराव गायकवाड आणि संघमालक रणजित चव्हाण. कॅप्टन पाठवून द्या. उत्कृष्ट गोलंदाजी चालली आहे ते नितीन शिंगाडे यांच्या स्वरूपात. पाहुयात नितीन शिंगाडे आपल्या संघासाठी काय करतात. अख्खी ओव्हर नाथ साहेब. हा मातोश्रीचा उद्या आहे. अख्खी ओव्हर नाथ साहेब. चला. रणजित चव्हाण आणि आकाश बुलुंगे यानंतरचा होणारा सामना अख्खी 11 वर्सेस नाथसाहेब 11. अख्खी 11 संघाचे आयकॉन आणि नाथसाहेब 11 कृपया आपण यायचंय टॉस साठी. ओमकार कदम आयकॉन प्लेयर अख्खी 11. इथून पुढे तुम्ही 5 मिनिटं लेट केलं तरी कोर कमी. आकाश बुलुंगे कृपया आपला कॅप्टन आहे तो स्वतः संघमालक टॉस करण्यासाठी यायचंय. रणजित चव्हाण आहेत का. चला या टॉस साठी. नाथसाहेब आकाश बुलुंगे. चला बाबू काका आहेत. बाबू काका टॉस पाडतील काय अडचण नाही. नाथसाहेबचे अजय मोते या ठिकाणी टॉस होते. शिवाजी गजानन चव्हाण, धनंजय बारकुटन चव्हाण आणि रमेश बुलुंगे यांच्या शुभ हस्ते तिघांनी मिळून टॉस करायचा. या ठिकाणी पुढे जाऊन थोडासा चला या ठिकाणी टॉस होतोय मान्यवरांच्या उपस्थितीत. अख्खी व्यवस्थित नाथसाहेब. पुढचा चेंडू पाहुयात काय होतंय. नितीन यांची उत्कृष्ट गोलंदाजी. उंच मारलेला फटका. पाहुयात झेल होतोय का. पाहुयात पळा 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 पळा. पुढे चला 1 मिनिट. चला बस. शिवम जगताप 500 रुपये रोखले. अख्खा संघ खेळ घ्यायला. खिलाडी वृत्ती पाहिजे. मोरेंचं प्री प्लॅनिंग चाललंय.
कसं रोखायचं संघाला आता, कसं रोखायचं शुभम महेंद्र यांना. विक्रम चव्हाण थोडस स्मित हास्य करत पाणी पित आहेत. आतुरता आहे विक्रमच्या बॅटिंगची. उत्कृष्ट गोलंदाज नितीन शिंगाडे. नितीन तू अक्षय भाऊयात. उत्कृष्ट महिला चेंडू सीमा रेषे पार. उत्कृष्ट. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर. शिवाजी यांच्याकडून 101 रुपये, सागर साळुंगे यांच्याकडून 101 रुपये चालूच आहेत. जेवढे षटकार तेवढे पैसे. इकडून 100 तिकडून 100. पैसा वसूल. टॉस झाला. टॉस कोणी जिंकला? टॉस पाहूयात पुढील चेंडू. पुढील चेंडू नितीन यांचा सामना करतील अक्षय. नितीन वर्सेस अक्षय. ओ खेळामध्ये अतिशय शांतता, संयमी, डोक्यावरती बर्फ ठेवून खेळावं लागतं. जीवन म्हणजे बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे असतं. कधी कुठे केव्हा चेकमेट होईल सांगता येत नाही. त्यामुळे आनंद घ्या जीवनाचा. टॉस विन नाथ साहेब इलेव्हन. काय घेतले? आपला त्वरित निर्णय करायचा आहे अजय, आणि लगेचच सामना चालू करायचा आहे. अजून एक सामना होणार आहे. 2 सामने यानंतर खेळवायचे आहेत आपल्याला. आणि मायूर संघ शुभम बोईटे आपली जर्सी चेंज करून या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. थ्रोची गडबड करू नका. लेग बर. मोरे 2 षटकांच्या समाप्तीनंतर ॲडव्होकेट ललित भैया संघाची धावसंख्या 27. बिनबाद 27. 28 झालं का? 27 27 सर 27. एक खेळाडू स्कोअर कशी पाठवा. विक्रम चला त्वरित चालू करा. पंच थांबू नका. विक्रम तुमचा प्लेअर होता आहे. तुझं काय ऑप्शन असेल तर तिकडे या डायरेक्ट. तुम्ही स्वतः आला तरी चालेल, काय हरकत नाही. दोन होडच्या 28. थोडस मिसगाईड झालं. 28. विक्रम हुशार आहे खरंच. गणितामध्ये फारच अभ्यास आहे. फार फार. मला वाटतंय गणिताला तुला मोरे सरच असतील. कृष्णात मोरे सर. 3 षटकारला विक्रमला फिक्सच आहे. 1001 रुपये. आणि देशी गावरान कोंबडा कुणालाच नाही, तुलाच फक्त. हा निरंजन चव्हाण आलेत. तिकडे सर्वस, तिकडे सर्वस आपण. 28. संघाची धावसंख्या 28. पाहूयात पुढील षटक. पॉवर प्ले समाप्त. येणारे 4 षटक. चला सामना त्वरित चालू करा. नाथ साहेब आपला निर्णय आला का? निर्णय पेंडिंग. लवकर कळवा. पाहूयात अनिकेत काय करतात. अनिकेत वर्सेस शुभम. शुभम वर्सेस अनिकेत. पाहूयात आपल्या संघासाठी काय करतात. उत्कृष्ट गोलंदाज अनिकेत चव्हाण वर्सेस शुभम महेंद्रे. पहिला चेंडू त्यावर मारलेला फटका, त्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण थांबवलं. पाहूयात पुढील षटक. सर्व मोरे. मोरेंच्यावर सर्वांचं लक्ष. मोरेंचं कौतुक करावं तेवढं कमी. हे सर्व नियोजन फक्त आणि फक्त जितेंद्र चव्हाण सर आणि मोरे यांचं हे आयोजन. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आयोजन केलं आणि या ठिकाणी सर्व खेळाडू खेळतात. पंचांनी काय सांगितले? राजकोळी पैसे दर त्या पोराला
नंतर ती जरा सत्कार कोण करू नको नको नको. उत्कृष्ट मारायला बंधू त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अनिकेत रोखायचंय तुम्हाला, थांबवायचंय. जर विजय मिळवायचा असेल तर ह्या दोघांना थांबवणं गरजेचं आहे. दोघांची विकेट महत्वाची आहे आणि यानंतर आतुरता आहे ती विक्रमची. विक्रम बॅटिंग आणि नाथसाहेबने फलंदाजी घेतलेली. नाथसाहेबांनी फलंदाजी घेतलेली. अख्खी 11 संघ आपले क्षेत्ररक्षण तयार ठेवायचे. आपले सगळे प्लेअर बोलवायचे आहेत. परत कोणतेही ऑब्जेक्शन घेणार नाही आणि संघ मालकांची जबाबदारी आहे की आपले खेळाडू जागेवर आहेत का, ती सर्वस्वी आपली जबाबदारी आहेत. स्कोर किती झाला? 30 धावा झाल्या. तिसरी ओव्हर चालू आहे. 67 धावांचं लक्ष आहे. उत्कृष्ट गोलंदाज अनिकेत चव्हाण करत आहेत. मारलेला फटका पाहूयात. त्यावर एक धाव. ओ मिस फील्ड. त्यावर परत धाव. अजिबात गडबड करू नका, संयम ठेवा. जीवन एक बुद्धिबळाचा खेळ आहे. कधी कुठे केव्हा चेकमेट होईल सांगता येत नाही. त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या, आनंदी राहा. हे जीवन पुन्हा नाही. मधनं पळू नका कृपया. ग्राउंडमध्ये फटफटा उडतोय. स्पीच खराब झाला नाही पाहिजे. खेळाडूंना कोणताच त्रास नाही झाला पाहिजे. उत्कृष्ट बॉल आणि हे षटक. एक चेंडू आहे. काय रे काय आलं हा कोण पाहूयात. उत्कृष्ट गोलंदाजी चालली. त्याच पद्धतीने उत्कृष्ट फलंदाजी. विक्रम यांनी डोक्याला हात लावलाय. आपण विजय होणार आहोत असं वाटतंय त्यांना आणि ते विजयाच्या दिशेने चाललेले आहेत. पाहूयात गजानन मोरे रोखतात का संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी गरज आहे. अजून पण उत्कृष्ट गोलंदाजी करण्याची गरज आहे आणि त्यावर उत्कृष्टपणे टोलटून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावता थोडीशी मिस फिल्डिंग. गडबड होता कामा नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ॲडव्होकेट ललित भैया 11 संघाची धावसंख्या 35. पाहूयात आता पुढचं षटक. विक्रम आ गया. विक्रम ये तो विक्रम करने वाला है. शाली भद्रा फायनान्सचे मॅनेजर विक्रम चव्हाण. शाली भद्रा ज्यांची 22 देशामध्ये ज्यांची कंपनी आहे अशा कंपनीचे मोठे मालक विक्रम चव्हाण मॅनेजर आहेत. कुणाला जर आपल्याला फायनान्सवर गाडी घ्यायची असेल तर कृपया विक्रम चव्हाण यांची गाडी घ्या. आपल्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर फायनान्स करून मिळतील. विक्रम चव्हाण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ॲडव्होकेट ललित भैया 11 संघाची धावसंख्या बिनबाद 35. 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज संघासाठी विजयासाठी. पाहूयात ऋषभ यांना त्यांचे बालमित्र गौरव गोळी यांच्याकडून जर विकेट काढली आपण तर 101 रुपये. गजदीप उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गौरव गजानन गवळी. ओ बॉल आणि विकेट थ्रो. दोघं माया लेकर मागं काय करतात समजतच नाही. बॅटा मागे पप्पा पुढे. वडिलांनी पप्पांनी काय नियोजन केले मागे काय कळलं ना. सिद्धा म्हणतो पप्पा तुम्ही थांबा. पुढील चेंडू पाहूयात. शुभम महेंद्रे उत्कृष्ट फलंदाज. सिद्धेश आपल्याला रन वाचवायचे. रन रोखायचे आहेत कारण काही वादळ आहे. वादळ शुभम महेंद्रे एक वादळ आहे ना, ते थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. विक्रम चव्हाण यांचं मार्गदर्शन वारंवार आहे. लढा पडा पण विजय करायचा आपल्याला. पुढील चेंडू
पुढील चेंडू. ओ पुढील चेंडू ऋषभ यांचा. वाईट वाईट चेंडू. वाईट चेंडू. वन बाउन्स. पाहूयात पुढील चेंडू ऋषभ यांचा. ऋषभ हे कराडमध्ये घेतात त्यामुळे बॉलिंगचा अंदाज जरा त्यांना विरबागच्या पिचवर कमी आहे. कराडमध्ये मॅचेस असतील तर तिकडे त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली असती. पुढील चेंडू. हो आणि मारला उंच असा फटका. पाहूयात काय होते. आणि हा पहिला धक्का मोठा मासा गळाला शुभम महेंद्र यांच्या स्वरूपात आणि आला सर्वांचा लाडका विक्रम चव्हाण. विक्रम चव्हाण आला मैदानात. यस खूप मोठं बक्षीस आलंय. खूप म्हणजे खूप. विक्रम चव्हाण जनता बँकेचे संचालक रमेश दादा बुलंगे यांच्याकडून जर तुम्ही 3 षटकार सलग मारले पहिल्या 3 बॉल वाटता तर त्यांच्याकडून तुम्हाला 25 किलोचं बकरा संघाला दिलं जाईल. वैयक्तिक तुम्हाला लगेच 25 किलोचं बकरं दिले. बाबू काकांचा शब्द पडणार नाही. दिलं पण याच इथून येणारे 3 बॉल. इथून येणारे 3 बॉल. पहिला चेंडू. पाहूयात विक्रम षटकार. पहिला चेंडू हुकला की हुकलं. पहिला चेंडू. हो नाही. वन डे डिक्लेअर. वन डे. हुकला. थांबा जरा. बकर बांधून ठेवले धनगरवाड्या येईल परत. पुढच्या वेळेस करू. आता कोंबडा आहे फक्त 6 ला. पाहूयात विक्रम काय करतात. विक्रमला रोखावं लागेल. विक्रम एक वादळ आहे. सुरूरगावचं वादळ. ते रोखावं लागेल. 15 चेंडू 27 धावांची गरज आहे. 15 बॉल 27. विक्रम आहे तर विजय आहे. पहिला चेंडू. वा 2 धावांसाठी. त्यांना संघ मालकांनी सांगितलंय विजय घ्यायचा आहे. थांबून खेळा. गडबड करू नका. गडबड आपल्याला धोक्यामध्ये नेऊ शकते. आणि त्यांच्याकडे मार्गदर्शक खूप आहेत. खूप म्हणजे खूप. सागर साळुंके असतील. स्वतः संघ मालक असतील. आणि अजून भरपूर खेळाडू आहेत. पुढील चेंडू. विक्रम सामना करतील. विक्रम आणि शुभम. पाहूयात 501 रुपये जिंकण्याचा संकल्प येतो का बा. 501 भेटले असते. पाहूयात. एक बॉल राहिला. पंच 1 बॉल राहिला. पाहूयात काय करते ऋषभ आपल्या संघासाठी. रोखायचंय. वादळ आहे. रोखायचंय. रोखलंच पाहिजे जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. चला यानंतर अक्किलन आणि नाथसाहेब 11. नाथसाहेबनं आपली फलंदाजी लगेच लावून घ्यायची. अक्किलन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अजून एक ओव्हर बाकी आहे. नाथसाहेबांनी घेतली बॅटिंग. पुढील चेंडू. पाहूयात. ओ प्रत्येक चेंडूवर दाखवतात. प्रत्येक एक खिलाडी वृत्ती दाखवत आहेत. या खिलाडी वृत्तीची गरज आणि सकाळपासून आपल्या सर्वांचे आधारस्तंभ वय वर्ष 83 असूनही दिवसभर बसल्यात. भाऊंचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. खरं तर या वयामध्ये आराम करायची गरज आहे पण भाऊ दिवसभर त्या ठिकाणी बसलेत. खिलाडी वृत्ती पाहत आहेत. सर्वांना मार्गदर्शन करत आहेत. 12 चेंडू 23 धावांची गरज. 12 चेंडू. ऋषभ चव्हाण 100 जमा केलं. तुम्हाला फोन पेला चेक करून घ्या. गजदीप उद्योग समूहाचे सर्वात गौरव गजानन गवळी उत्कृष्ट खेळाडू यांच्याकडून ऋषभ चव्हाण यांना 101 रुपये दिलेत. पाणी नंतर टाकेले. आपल्या टाकी बदली गौरवनं. पाहिजे एवढं पिऊन घ्या. ऋषभला पाणी पाहिजे. चालेल. पुढील चेंडू पाहूयात.
12 चेंडू 23 धावांची गरज. पाहूयात विक्रम काय करतात. नितीनला थांबवावं लागेल यांना. आणि जर नितीनने विकेट घेतली तर धनंजय बाळकृष्ण चव्हाण यांच्याकडून 101 रुपये. नितीन शिंगाडेंनी जर अक्षय चव्हाण यांची विकेट घेतली तर धनंजय बाळकृष्ण चव्हाण यांच्याकडून 101 रुपये. चालायचं. आपणच आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. बाबू काका वाट बघतात दुसऱ्या विजयाची. आतुरता आहे त्यांना. आम्ही दुसरा विजय घेऊ आणि पुढे जाऊ. बकरं आहे ना त्यांच्याकडे अजून. 25 किलोचं बकरं ठरलंय. विक्रम मारू शकतो. कॅपॅसिटी आहे त्याकडे. चला 12 बॉल 23. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट हजेल. पाहूयात. आणि हा मोठा गळा मसाला आणि धनंजय बाळकृष्ण चव्हाण 101 रुपये या ठिकाणी आपण जमा करायचा आहे. केलंच पाहिजे. एनएफटी होत नाही. एनएफटी नको. 101 रुपये एनएफटी बरं वाटत नाही. मोठा गळा मसाला. यानंतर उत्कृष्ट खेळाडू विकास शिंदे यांचं आगमन. सगळ्यांना आतुरता फक्त आता विक्रमची. बाबू काका नाच लागली. विक्रम काय करतो. 3 षटकार मारले तर 25 किलोचं बकरं द्यावंच लागेल. 100% देणार आहेत ते. पाहूयात पुढील चेंडू. नितीन यांचा सामना करतील विकास वर्सेस नितीन. उत्कृष्ट बनवून डोळू त्यावर डिक्लेअर स्वरूपात 1 धाव जाती का 4 धावा देतात. पाहूयात. बॉल आडलाय. बॉल थांबलेला आहे. पळून धावा करायची. विक्रम पळतो आणि हा उत्कृष्ट. वाह मानावं लागेल विक्रमला. आपल्या संघासाठी रक्ताचं पाणी करतोय. आयकॉन आहे तो. आयकॉन. सरांनी खूप विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांना आयकॉन केलंय आणि त्याला आज खेळावंच लागेल. लढावं लागेल आपल्या संघासाठी. विजय मिळवून द्यावा लागेल. सरांच्या चेहऱ्यावर जर स्मित असेल तर विजय तुला मिळवावाच लागेल विक्रम. पाहूयात. 10 चेंडू 20 धावांची गरज. पहिला चेंडू विक्रम यांच्यासाठी. बाबू काका पुन्हा एकदा लावले. 3 चेंडू डायरेक्ट 25 किलो बकरा. 2 चेंडू झालेत. पाहूयात पुढचा चेंडू. हो मारला चेंडू. पाहूयात काय होतंय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरा हाणू नका. इथं पळता वेळ थोडी होती सगळ्यांची. खेळाडू अख्खे कुठे पळून कुठे नको. पाहूयात पुढचा चेंडू. जाग्यावर नाही. एक आहे ना. 1 शॉट आहे. विक्रम गडबड करू नको. पाहूयात विक्रम काय करतात आपल्या संघासाठी. 9 चेंडू 19 धावांची गरज विजयासाठी. नितीन यांना 3 चेंडू काढावेच लागतील. अंपायर काय होते बघा. 1 शॉट आहे ना. 1 शॉट आहे. 9 चेंडू 19 धावांची गरज. पाहूयात पुढील चेंडू बॉल. वाईट चेंडू. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. नितीन यांना लढावे लागेल. मोरेंना जिंकून द्यायचे असेल तर 9 चेंडू 18 धावांची गरज. पुढील 3 चेंडू 9 चेंडू 18 धावांची गरज. मॅचचं समीकरण. नितीन यांना 3 चेंडू डॉट काढावेच लागतील. आणि हा पहिला उंचाचा थरारक मारलेला षटकार विक्रम यांच्याकडून. शिवाजी गजानन चव्हाण यांच्याकडून 101 रुपये. धनंजय बाळकृष्ण चव्हाण यांच्याकडून 101 रुपये आणि विघ्नहर्ता मोबाईल साहेब यांच्याकडून 101 रुपये. आणि अजून 2 षटकार बाकी आहेत. रमेश बोलिंग यांच्याकडून 2 षटकारांची अपेक्षा आहे. धनंजय काका दोघं तयारच आहेत. तू बोर्ड दाखवायचं. 25 किलो नेट वजन. लगेच बकर. अजून 2 उत्कृष्ट षटकार विक्रम यांच्याकडून. पाहूयात अजून 2 षटकारांची गरज विक्रम यांना. पाहूयात विक्रम काय करतात.
लुचकिरी करेन एका षटकात बॉल लेग बाय, एक बॉल. स्कोर 7 बॉल 11 धावांची गरज. 7 चेंडू 11 धावा. 7 चेंडू 11 धावांची. आजच्या दिवसातील खूप लांब असा षटकार मारला विक्रम यांनी. खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शालिभद्रा फायनान्सचे मॅनेजर विक्रम चव्हाण. पुढील चेंडू 7 चेंडू 11 धावा. या बॉलवर पूर्ण मॅचचं समीकरण. डॉट येतोय की 6 येतोय आणि हा डॉट बॉल. एक धाव काढली. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. बाय स्वरूपात आहे बाय. आता पाहूयात शेवटचं षटक. माझ्या माहितीनुसार स्वतः संघ मालक गजानन धर्मा मोरे येतील आणि 6 चेंडू 10 धावांची गरज. विक्रम काय करतोय? थोडासा दम लागलेला आहे. पाण्याची व्यवस्था करा विक्रमसाठी. थोडं पाणी द्या. पाणी 1 मिनिट पाण्याची बॉटल भरतो. विक्रम यांना पाणी द्या थोडस. पाण्याची जरा व्यवस्था करा. राजकोळी बॉलिंग साठी. मोरेंचं माइंडसेट जरा वेगळंच आहे. काही करतील मोरे. निर्णय घ्यायला जबरदस्त आहेत. राजकोळी विक्रम यांना गणवू शकतात. चला स्पीडअप घ्या जरा स्पीडअप घ्या. 6 बॉल 10. स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या. 6 चेंडू 10 धावांची गरज. पाहूयात राजकोळी आपल्या संघासाठी काय करतात. राज वर्सेस विकास. पहिला चेंडू पाहूयात. उत्कृष्ट मला चेंडू पाहूयात. 6 धावांसाठी पहिला चेंडू सीमा रेषेपार. 5 बॉल 4 धावांचं समीकरण. विकास यांनी पहिल्या षटकामध्ये आपला सामना पलटवला. सारा बसले होते ते उठले. विजयासाठी अजूनही संधी आहे राज यांना. अजूनही संधी आहे. 5 चेंडू 6 धावा 4 धावा. समीकरण बदलतंय. मिड ऑन. डॉट चेंडू. हॅलो अखिल संघ कृपया आपण फिल्डिंग साठी तयार राहायचंय. आणि हा विकेट. जपान फ्लॅन्स क्लब पैलवान अतुल उदयसिंग चव्हाण हॉटेल साई पार्क संकेश्वर सुरूर यांच्याकडून प्रत्येक षटकारास 101 रुपये गुगल पे करण्यात येतील. प्रत्येक षटकारास 101 रुपये. जपान फ्लॅन्स क्लब पैलवान अतुल उदयसिंग चव्हाण हॉटेल साई पार्क संकेश्वर सुरूर यांच्याकडून प्रत्येक षटकारास 101 रुपये. 3 चेंडू 4 धावांची गरज. दोन्ही संघावर तितकाच दबाव. 3 चेंडू 4 धावा. पाहूयात विक्रम आपल्या संघासाठी काय करतात. आणि विक्रमांनी मारलेला लांब असा उंचाचा षटकार. ज्याची अपेक्षा होती विक्रम यांनी खेळायला पाहिजे. मी सुद्धा कमी नाही. मी अजून हरलो नाही आणि हरणार नाही. विक्रमने दाखवून दिला आज या विरबागच्या मैदानावर. सरांचा विश्वास सार्थक ठरवला. संध्याकाळी लॉलीपॉप आहे तुला पार्टी.
पार्टी आहे पार्टी. सलग 3 मारले असेल तर चव्हाण 101. शिवाजी चव्हाण यांच्याकडून 101 रुपये. राजकोळी आणि विक्रम चव्हाण कृपया आपण इकडे यायचे. आपलं बक्षीस घेऊन जायचे विक्रम.